राज्यामध्ये आज गुरुपौर्णिमेचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा केला जातोय। पुण्यातही श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज मठात गुरुपौर्णिमेनिमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। सकाळी 10 ते 2 पर्यंत शंकर महाराज यांचा पालखी सोहळा असेल। संध्याकाळी दिव्यांग मुलींची गायनाची सेवा, प्रज्ञा देशपांडे यांचं नारदीय कीर्तन मठात पार पडणार आहे। पुण्यामध्ये सुद्धा तोच उत्साह बघायला मिळतो। आज दिवसभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळेल। तर पुण्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे त्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमका उत्साह बघायला मिळतो आणि दिवसभर नेमके कोणकोणते कार्यक्रम आज या मठात पार पडतील? आज पुण्यात गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्री शंकर महाराजांच्या मठात आपण आलेलो आहोत आणि असंख्य भाविक जे आहेत ते देखील मठात अगदी पहाटेपासून सद्गुरू शंकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचलेले आहेत। आता मंदिराच्या बाहेरची, मठाच्या बाहेरची जी आपण दृश्य पाहतोय, ज्यात सुंदर अशी सजावट आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या संपूर्ण मंदिराला, मठाच्या परिसराला करण्यात आल्याचं आपण बघतो आहोत। गुरु शुभंकर योगीराज शंकर महाराज अशा पद्धतीचं हे अध्याक्षर जे आहे ते गुरूंचं या ठिकाणी फुलांच्या या सगळ्या सजावटीनं आपण सजवल्याचं पाहतो आहोत। अत्यंत सुंदर अशी विविध फुलांची सजावट या संपूर्ण मंदिर परिसराला आणि भाविकांची देखील तितकीच गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय। अगदी दूरपर्यंत भाविकांची ही रांग अगदी सकाळपासून दर्शनाच्या निमित्तानं लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं। वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं जे आयोजन करण्यात येतं त्यापैकी अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणारं हे देवस्थान आहे, जिथे मोठी गर्दी आपल्याला दर गुरुपौर्णिमेला आणि एरवी देखील दिवसभर बघायला मिळत असते। आज सांगायचं झालं तर 10 वाजता 12 वाजपर्यंत या 2 तासाच्या दरम्यान जी सद्गुरूंची पालखी आहे ती या मठातून निघणार आहे। त्यानंतर संध्याकाळी जो गीतांचा कार्यक्रम आहे, भजनाचा कार्यक्रम, जो कीर्तनाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्यानंतर दिवसभर जी रेलचेल आहे ती या ठिकाणी आपल्याला भाविकांची बघायला मिळत असते। आपण बघितलं तर ही दूरपर्यंतची असलेली ही दर्शनाची जी रांग आहे ती आपल्याला दिसते आहे। भाविक मोठ्या संख्येनं अगदी पहाटेपासून या ठिकाणी आलेले आहेत। काही जण मुखदर्शन घेत आहेत, काही जण पदस्पर्श दर्शन जे आहे ते समाधीचं घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि जयघोष जप जो सुरू आहे तो भाविकांचा आज या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळतं। मुखदर्शनासाठी देखील मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे। पुण्यात मोठा उत्साह गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळत असतो। भाविकांमध्ये देखील मोठा उत्साह आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी दिसत असतो। काही भाविक आपल्यासोबत आहेत। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरामध्ये आलेले हे सगळे भाविक आपण बघतोय, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात तुम्ही आलेला आहात, काय भावना आहेत तुमच्या? भावना आहे की गुरुशेवर आमच्यावरती कृपा दृष्टी राहावी। काय काय तुम्ही देवाकडे मागणं मागाला? काय नाही, श्रद्धा फक्त आपली श्रद्धा पहिल्यापासून येतो। किती वर्षांपासून? 22 वर्षापासून। तुम्ही किती वर्षांपासून येतात? बरीच वर्ष झाली मी येत आहे इथं। गुरुदत्तावर आणि स्वामी समर्थांवर माझी श्रद्धा असल्याकारणाने त्यांचं ते मागणं काय मागतात ते सगळं पूर्ण होताना श्रद्धापूर्वक मी त्यांना नमन करून दर्शन घेतो। आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, आजच्या दिवशी महत्त्वाचं दर्शन मिळणं किती भाग्याचं वाटतं? अतिशय भाग्याचं आहे। जे पंढरपूरची वारी आता झालेली आहे त्या पंढरपूरच्या वारीमध्ये जो विठ्ठल भक्ताचा दर्शनाचा लाभ मिळतो तशा पद्धतीनं गुरुभक्ताचा आज जे गुरुपौर्णिमेमुळं जे दत्तांचं दर्शन घेतलं तर मन तृप्त होऊन जातं। आपण बघतोय की आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दर्शन मिळतं आणि त्याचा मोठा आनंद भाविकांमध्ये दिसत असतो। योगायोग आत्ता असा आहे की आतमध्ये आरती जी आहे ती सुरू झालेली आहे आणि प्रत्येकजण या आरतीसाठी म्हणून स्तब्ध उभा आहे। आरतीत प्रत्येकजण टाळ्या वाजवून भजन करत सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। सगळेजण या मंदिर परिसरात जेवढी आपल्याला गर्दी दिसते हे सगळे भाविक सद्गुरू शंकर महाराजांच्या मठात दर्शनाच्यासाठी आलेले होते आणि आत्ता या ठिकाणी आरती सुरू झाल्यानंतर त्यांच्यातला उत्साह आणि एकूणच शंकर महाराजांप्रती असलेली त्यांची भावना आपल्याला त्यांच्या भक्तीतून ठळकपणे जाणवते। पुण्यातल्या या वेगवेगळ्या भागांमधून हे सगळे भाविक
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी शंकर महाराजांच्या मठात येत असतात. फक्त पुण्यातलेच नाही तर पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून ज्ञानेश्वर, हे तुमच्या मागे सगळे आपण मोठी गर्दी बघू शकतोय, भाविकांचा उत्साह बघू शकतोय. तुम्ही असेच सोबत राहा. आपण थेट आता शिर्डीमध्ये जातोय. तिथे नेमकं कसं वातावरण बघायला मिळतं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ते जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय खरं तर दरवर्षी मोठी गर्दी जमते साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. आज नेमकं कसं वातावरण बघायला मिळत आहे? खरं बघितलं तर गुरुपौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे. त्यात आज गुरुवार आहे. गुरुवारी साईबाबांच्या दर्शनाला एरवीही गर्दी असते आणि आज गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्यानंतर भाविकांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. साई मंदिरात आता मंगल स्नान झालेलं आहे. साईबाबांच्या मंगल स्नानानंतर सर्वसामान्य भाविकांची जी आहे ती दर्शन रांग सुरू होते. या ठिकाणी जर बघितलं तर बाबांना गुरु मानत अनेक भक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. बाबांना गुरु आणि त्याचबरोबरीने बाबांच्या जे गुरूंचं स्थान आहे अर्थात साईबाबांच्या समाधी मंदिराच्या मागील जे गुरुस्थान मंदिर आहे त्या मंदिरातही साईबाबांच्या मंदिरातून ज्यावेळेस भक्त बाहेर निघतात या ठिकाणी गुरुस्थान मध्ये येऊन दर्शन घेतात आहेत. आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने साईबाबांच्या मंदिराला आकर्षक फुलांची अशी सजावट करण्यात आलेली आहे. ते अमेरिकेच्या ज्या भक्त आहेत त्यांनी साईबाबांना हे मोठं दान जे आहे ते दिलेलं आहे. साई मंदिर सगळं गर्दीने तर फुलून गेलेलं आहे, त्याचबरोबरीने फुलांनीही मोहून गेलेलं आहे. एकंदरीतच आज गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने बाबांचं दर्शन घेण्याबरोबरने ते घ्यायचं कसं तर अनेक भाविक जे आहेत ते पायी शिर्डीला चालत येतात. राज्यभरातून असो किंवा शिर्डीच्या पंचक्रोशीतून असो अनेक भाविक जे आहेत ते बाबांना पायी येऊन भरतात. आज दिवसभर जे आहे तो पायी येण्याचा भक्तांचा जो सिलसिला आहे तो सुरू राहील. विशेष बघितलं तर आज रात्रभर जे आहे साईबाबांचं समाधी मंदिर खुलं राहणार आहे. त्यामुळे साईबाबा संस्थांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की एका वेळी येऊन गर्दी करण्यापेक्षा तुम्ही टप्प्याटप्प्याने या. रात्रभर मंदिर खुलं आहे. त्यामुळे आज गुरुपौर्णिमेचा जो उत्सव आहे पौर्णिमेचा चंद्र सुद्धा साईबाबांच्या मंदिरातून हे लोक बघणार आहेत. प्रशांत शर्मा. नक्कीच प्रशांत, मोठी गर्दी खरं तर भाविकांची जमताना बघायला मिळते. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.